नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि घरच्या घरी सहज होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे. हेल्दी ड्रायफ्रूट लाडू. हे लाडू साखरेशिवाय किंवा कमी गोडातही बनवता येतात. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उत्तम आहे. रोज एक लाडू खाल्लात ना तर शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळत असते. सर्वप्रथम मी ह्या ज्या ड्रायफ्रूटच्या बिया घेतलेल्या आहे याची ओळख करून देते. सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, टरबूजाच्या बिया, काजू, बदाम, काळा खजूर, त्यासोबत काळा मनुका, खसखस, पांढरे तीळ हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण खजूरमधल्या बिया काढून घेऊया. जर मिक्सरमध्ये वाटण करतेवेळी एखादी बी जर आली तर मिक्सरची प्लेट खराब होऊ शकते म्हणून. त्यानंतर आपण गॅसवरती बघू शकता पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 चम्मच तूप घालून घेतलेला आहे. त्यानंतर काजू बदाम आपल्याला दोन्ही पण एकत्र करून छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजते वेळी फक्त एकच काळजी घ्या, गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवा. बघू शकता आता आपल्या काजू बदामला छान असा तांबूस लाल रंग आलेला आहे. तो प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्याच पॅनमध्ये खोबऱ्याचा खीस छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तो सुद्धा कमी फ्लेमवरतीच, कारण की मोठ्या फ्लेमवर जर आपण खोबरं खीस भाजला तर तो करपू शकतो म्हणून. त्यानंतर बघू शकता याला सुद्धा लाल तांबूस रंग आलेला आहे. त्यानंतर आपण याला सुद्धा छान प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला सर्व सीड्स भाजून घ्यायचे आहे. सीड्स म्हणजे काय, ज्या बिया मी मगाशी तुम्हाला दाखवल्या होत्या त्यात. सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, टरबूजाच्या बिया, त्याचसोबत पांढरे तीळ हे सर्व मिश्रण एकत्र करून छान कमी आचेवरती सारखं चमच्याने हलवत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही जर मोठ्या फ्लेमवरती ह्या भाजल्या तर बियाला कडवटपणा येऊ शकतो आणि लाडू पण थोडे कडू वाटणार. त्यामुळे भाजते वेळी थोडी काळजी घ्या. बघू शकता आपल्या बिया छान भाजून झालेल्या आहेत. आता यासुद्धा त्या प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला परत 1 मोठा चम्मच तूप टाकायचा आहे आणि जे खजूर आणि मनुका मी मगाशी तुम्हाला ड्रायफ्रूटमध्ये दाखवला होता तो सुद्धा या तुपामध्ये छान आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघू शकता मनुका छान आणि खजूर परतून झालेले आहेत, ते प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये आपल्याला खसखस टाकायची आहे, ती सुद्धा छान भाजून घेतली. त्यानंतर मिक्सर जारमध्ये 1 वाटी साखर आणि वेलची छान याची अशी पावडर करून घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये खजूर आणि मनुका छान असा पेस्ट करून घेऊया. बघू शकता तुम्ही याची किती छान पेस्ट झाली. ती सुद्धा एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतली. काजू बदाम आपल्याला आबडधोबड वाटून घ्यायचे आहे. त्याचसोबत खोबऱ्याचा किससुद्धा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. त्यानंतर ज्या बिया आपण भाजलेल्या होत्या त्या बियासुद्धा छान बारीक करून घेऊया. हे सर्व मिश्रण आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती वेलची आणि जी साखरपूड जी मी मिक्सरला बारीक केली ती छान चाळणीने चाळून घेऊया. यामध्ये कोणताही कचरा राहणार नाही म्हणून. त्यानंतर दोन्ही हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडूचा गोळा छान तयार व्हावा. बघू शकता आता आपले खूप मस्त असे लाडू वळत आहे. तुम्हाला ज्या आकाराचे हवे आहे तसे छोटे मोठे तुम्ही लाडू वळू शकता किंवा तुम्ही बर्फीसुद्धा बनवू शकता. कशी वाटली मंडळी ही रेसिपी नक्की मला व्हिडिओमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.